नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. मी राजेश गोरे मित्रांनो स्वागत करत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज मी आलो आहे बारामती बसस्थानकावर. महाराष्ट्रातील बसस्थानकांमध्ये सोयी सुविधा आणि प्रवासांच्या सुविधांसाठी एक स्पर्धा चालू असतानाच बारामती बसस्थानकाने एक मोठा मान मिळवला आहे मित्रांनो. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियानाअंतर्गत बारामती बसस्थानकाने प्रथम क्रमांक मिळवला आहे मित्रांनो. तर ही एक बारामतीकर म्हणून अतिशय अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो. सगळ्याच बारामतीकरांसाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो. तर ही बारामतीचं बस स्टँड कशा पद्धतीने इथलं मॅनेजमेंट आहे, कशा पद्धतीने इथल्या सुविधा आहेत, कशा पद्धतीने इथली स्वच्छता आहे, तर आज मी तुम्हाला हे दाखवणार आहे. तर चला बघूया. तर मित्रांनो, ही आहे बारामती बसस्थानकाचं एंट्री आणि इथं मित्रांनो बारामती बसस्थानक लिहिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. या साईडला मित्रांनो पार्किंग आहे. इथं पैसे द्यावे लागतात मित्रांनो, 30 रुपये पर गाडीसाठी आहेत. बघू शकतो मित्रांनो, या ठिकाणी अतिशय स्वच्छ असं हे बसस्थानक तुम्ही बघू शकता मित्रांनो. अतिशय भव्य अशी इमारत या ठिकाणी आपण बघतोय. या साईडला मित्रांनो बस लागतात. इथं मोठी स्क्रीन आहे मित्रांनो. हे इथं तिकीट बनवलं जातं मित्रांनो. या साईडला बाग आहे मित्रांनो. इथं सावलीला सगळेजण बसतात. इथं बसलेले आहेत मित्रांनो. बघू शकता इथली स्वच्छता, इथलं मॅनेजमेंट अतिशय सुंदर असं या ठिकाणी मित्रांनो. वयोवृद्ध लोक हे सावलीला बसतात. अशा पद्धतीचं आहे मित्रांनो. या साईडला कॅन्टीन आहे मित्रांनो. इथं वाहतूक कर्मचारी स्टाफ. तर अशा पद्धतीचं मित्रांनो हे भव्य असं बसस्थानक एखाद्या एअरपोर्टला सुद्धा मागे सारेल असं हे एअरपोर्ट सारखंच दिसणार आहे. मित्रांनो, हे आता आपण आलो आहे बारामती बसस्थानकाच्या जिथं बस लागतात त्या ठिकाणी आपण आलो आहे मित्रांनो. या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो, या ठिकाणी बस लागतात. ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणचे तर बोर्ड लागले. तर आपण आता तुम्हाला मी तिकीट कुठे काढतात आणि प्रवाशांची सोय चांगल्या पद्धतीने दाखवणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी सर्व प्रवासी बसतात. या ठिकाणी मित्रांनो अशा पद्धतीचं भव्य असं बसस्थानक मित्रांनो. या ठिकाणी पिण्याचं पाणी कुठं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीचं आहे बारामती बसस्थानक. आपण बघू शकतो असं भव्य आणि सुंदर असं हे बसस्थानक अतिशय. तर मित्रांनो, अशा पद्धतीची इथली स्वच्छता आहे. आपण बघू शकतो इथं बाग आहे आणि ज्या महिला आहेत मित्रांनो ज्या इथं स्वच्छता करतात. शिफ्टनुसार काम असतं मित्रांनो. या ठिकाणी महिला कंटिन्यू या ठिकाणी महिला असतातच मित्रांनो. हे अशा पद्धतीचं बसस्थानक आहे. तर मित्रांनो, याच कारणास्तव या बसस्थानकाला प्रथम क्रमांकाचा मान मिळाला आहे.
तुम्ही बघू शकता ते आहे बारामती बस स्थानक आणि आपण बघू शकतो हे बघा असं आहे बारामती स्वच्छ आणि अतिशय मोठं बांधकाम. तर मित्रांनो मी ब्लॉगिंग करत असताना हे 3 मित्र मला भेटलेत. काय नाव मित्र तुझं? माझं नाव जेरी भाऊ नाही का. आम्ही पण बारामध्ये छोटे मोठे रॅपर्स आहेत ना का, हे आपले मित्र आहेत. आता भाऊ भेटला नाही का, भावाला सपोर्ट करा. हे आहेत भाऊ. हे धन्य भावांनो मला ब्लॉगिंग करताना बघितलं आणि शुभेच्छा दिल्यात. मित्रांनो हे रॅपर आहेत आणि बारामतीचे आहेत. हा बारामध्ये हे सगळे बारामतीचे प्रॉपर. काय ना भावाला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असंच सपोर्ट करत राहा नाही का. आपल्या पब्लिकला असंच सपोर्ट थँक्यू पाहिजे. थँक्यू भाऊ. थँक्यू. असं सपोर्ट करत राहा भावांनो. मित्रांनो बारामती बस स्थानक याला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वच्छ व सुंदर बस स्थानक या अभियानांतर्गत प्रथम क्रमांक मिळाला आहे. तर तुम्हाला याबद्दल कसं वाटतं? बारामतीकर एक शेअर भेटले ना, एक शेअर. एक शेअर भेटले ना बारामतीला. शेअर भेटले असं नाही की असंच की स्टँड झाले म्हणून की एवढंच भारी वाटतं, पण अजून पण काहीतरी झालं पाहिजे. दादांमुळे हे सगळं झालंय. हा मग काय स्टँड झालं तसं म्हणलं गेलं तर अख्खी गल्ली झाली पाहिजे ना, आपले रस्ते पण झाले पाहिजे चांगले बऱ्यापैकी. बस भाऊ आणि बस. चालत पाहिजे. दादा नाही तर मग काय होणारच नाही. मग काय बघूया पुढं काय. चालते भाऊ. चला भाऊ, चला. आरामशीर. तर मित्रांनो हा होता बारामती बस स्थानकाचा आपला एक. तर मित्रांनो हा होता आपला बारामती बस स्थानकाचा एक छोटासा व्हिडिओ आणि अशा पद्धतीची या ठिकाणी स्वच्छता आहे आणि ही भव्य इमारत या ठिकाणी अशा पद्धतीचं बाग आहे मित्रांनो. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी मित्रांनो तुम्ही मला फॉलो करा. जय श्रीराम.